दिसतं पण ॲक्च्युअलमध्ये काही होत नाही आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की पॉलिटिकल विल पॉवर आणि स्ट्रॉंग मेजर्स असणं जरुरीचं आहे आणि त्यासाठी सरकार, NGO आणि ज्या काही सिव्हिल सोसायटीज आहेत त्यांनी थोडं जास्त ॲक्टिव्ह महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 80% पाणी 3% जमिनीवर साखर कारखाने ऊसासाठी वापरलं जातं. हे सगळं क्रिमिनल वेस्ट पाण्याचं थांबलं पाहिजे. महाराष्ट्र आज मोठ्या प्रमाणात 15-20 जिल्ह्यामध्ये दुष्काळाला सामोरं जातोय. तर हे एक मला असं वाटतं मी जसं हिवरे बाजारमध्ये संधी म्हणून पाहिलं दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात निधी गावाकडे येतो आणि ती कामं गुणवत्तादायी आम्ही केली. त्यामुळे पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब आम्ही गावातच थांबवला, जिरवला आणि किती पाऊस पडला याचा पाण्याचा ताळेबंद ठेवल्यामुळे आज आम्हाला पिण्याचं पाणी आणि शेतीच्या पाण्यासाठी सुद्धा 200-300 mm मध्ये कुठली अडचण येत नाही. पाण्याचं आणि पिकाचं नियोजन केल्याशिवाय आपण कितीही पाऊस पडला तरी दुष्काळाला सामोरं जाऊ शकणार नाही. आणि हिवरे बाजाराने पाणी पिकाचं नियोजन केलं म्हणून ते 200-300 mm पावसामध्ये चांगलं जगू शकतात.